नुकसान झालंय. तर काय आता सरकारनं बघा राज्यभरातल्या ज्या ज्या भागात म्हणण्यापेक्षा ना सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. तर महाराष्ट्रात खूप मोठी तरतूद करणं गरजेचं आहे आणि सरसकट नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. आता जर यांचा 3-3, 4-4 एकर समजा सगळी तूरच जळली, बघा तुम्ही पाण्याचं जवळपास 1.5 फूट तरी पाणी असेल, 3 फूट तरी पाणी. 1.5-2 फूट पाणी काय राहणार आहे त्या पिकात. म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान आणि खूप वाटोळं झालं आहे. त्याच्यावरती सरकारनं आता तातडीनं उपाययोजना करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनाही सांगतो, विरोधी पक्षनेत्यालाही सांगू, आपण या विषयात अजितदादांनाही सांगू, शेट्टी साहेबांनाही सांगू, त्यांचे जे प्रक्रिया राबवतात, कृषी मंत्र्यांनाही सांगायला लागणार आहे, महसूल मंत्र्यांनाही हा विषय सांगायला लागणार आहे. सगळ्यांना सांगून आजच्या कॅबिनेटमध्ये घ्या किंवा उद्या पण तुम्हाला तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं. शेतकरी खूप खचला आहे बरं. पुन्हा आम्हाला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती यावं लागेल, मग आम्ही हायगई करणार नाही. मग आम्ही इतकं मोठं आंदोलन उभा करू की आम्हाला शेतकऱ्यापेक्षा मोठं काय नाही. त्याच्यामुळे मजा घेऊ नका शेतकऱ्यांची, आणि सरकार घेणार नाही. आजच्या बैठकीत 100% काहीतरी निर्णय घेऊन सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दी. कृषी मंत्री साहेबांशी बोलतो, दत्तमामा त्यांच्याशी बोलतो, भरणे मामाशी, आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या तिथपर्यंत मंत्रालयापर्यंत माहिती देतो. आपले एकनाथ शिंदे साहेबांशी या विषयावरती मी लगेच बोलतो. आता हे खूप प्रचंड नुकसान झालं आहे. अजितदादांनाही सांगतो, मला वाटतं आष्टी बीडलाच आहे, तर आम्ही सुद्धा आष्टीला तिकडं खूप नुकसान झालं आहे, अतिवृष्टी झाली, तिकडचं काही धरण फुटून गेले, निमी गाव असेल, धुमन असेल, तिकडं खटापिंपरी असतील, असे बरेचसे गावं आहेत की खूप नुकसान झालं. तिकडं आता आम्ही तातडीनं तिकडंच निघालो. मंत्री महोदयांना मी रस्त्यात आता सगळ्यांना बोलणार आहे, तुम्हाला तातडीनं शेतकऱ्यांना आता धीर देणं गरजेचं आहे, कारण शेतकरी खूप खचला आहे. त्याचं नुकसान भरून देणं ही सरकारची तातडीची जबाबदारी. तातडीनं पावलं उचला आणि सरसकट मदत द्या. दादा, केवळ शेतीचं नुकसान नाही, गुरंढोरं वाहून गेलेत, माणसं वाहून गेलेत, प्रचंड नुकसान आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, खानदेशात हे प्रकार 100% झाले. ते आता इकडं सुद्धा धामणगावला आष्टी तिकडेही काही घरं वाहून गेली, काही बांधवांचे बळीसुद्धा गेली. हीच सगळीकडे प्रक्रिया झाली. तुम्ही आता परभणीला बघा, हिंगोलीला बघा, नांदेडला बघा, लातूरला बघा हीच परिस्थिती. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिवला खूप अतिवृष्टी झाली. पलीकडे शेवगावकडं पण झाली. शेवगावकडं अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच प्रकार झाला. राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यात झाले. तर आता सरसकट शब्द घ्या आणि उगाच भावनेशी खेळू नका. शेतकरी खचला आहे, त्याला आधार देणं सरकारचं तातडीची गरज आहे, तातडीचं. आणि आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती की आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा आणि अतिवृष्टीचा झालेल्याचा सरसकट नुकसान भरपाईचा आपण तातडीनं निर्णय घ्या. मीही आता लगेच बोलतो की कॅबिनेटमध्ये हा विषय लगेच येईल, म्हणून तातडीनं बोलतो. आज कॅबिनेट हे उद्या पण आहे.